अगं तू आता इथे यावेळी काय करते? राणाशी कुठे? त्यांना बाहेर बोल. वेड लागलाय का तुला? राणा आता इथे कशाला येईल? इथं नाही तर मग कुठे? बाहेर बोलव त्यांना. मला कसं माहिती असेल कुठे तो? असं कसं? इथेच असतील ते, मी बघते. अगं अहो अंजली तुला खरंच वेड लागले का ग? आता राणा इथे कशाला येईल? तुमच्या घरीच गेला असेल तो, तिथे बघ. अगं घरी नाहीयेत म्हणून तर इथे बघते ना मी. मग मळ्यावर गेला असेल, इथे नाही. अहो मळ्यात सुद्धा नाही येत ते. बरकत भाऊजी मला म्हणाले तुला सॉरी म्हणायला इथे आले असतील म्हणून आली मी इथे. मला सॉरी का म्हणेल राणा? मी फोनवर बोलले नाही का? व्हॉट एव्हर, तो इथे आलेला नाहीये. तुला दिसतोय तो इथे कुठे? बघ सगळीकडे. मग कुठे गेले असतील रे? मी सगळीकडे शोधलं यांना. अंजली हे घे पाणी पी. आता मला शांतपणे सांग बघू काय झालंय? मी संध्याकाळी गणितावरून यांना थोडस बोलले तेव्हापासून हे घरी नाहीयेत, गायबच झालेत. कुठे गेलेत काही कळतच नाहीये मला. सगळीकडे शोधलं मी. मळ्यात फोन केला तर तिथे नाहीये आणि आता इथे बघायला आले तर इथेही नाहीये. मी खूप फोन केले, फोनही नाही लागत आहे. गेलेत कुठे? हे बघ अंजली, एवढं मोठं गाव आहे तुमचं, कोणाला तरी भेटायला गेला असेल. तू एक काम कर, तू घरी जाऊन शांत बस. राणा लहान नाहीये आता. नाही ग, हे असं न सांगता नाही जात कुठे. मी तुझ्यासोबत त्याला शोधायला येऊ का? नाही नको, मी जाते. सापडेल तो, डोंट वरी, इथेच कुठेतरी असेल. कुठे गेला असेल राणा? अंजली, अंजली जेवायला या. सूरज, वहिनी साहेब जेवायला या. काय हो गोदक्का, काय झालं? काय नाही, जेवायला बोलवायला आलते. सूरज आलाय ना? अहो होय, आत्ताच आल्यात. फ्रेश तर होऊ द्या की माणसाला. कामावरनं दमून येतात तो माणसं. बर बर, तुमचं झालं की या मग. हा हा येतो, खातो आता बळबळ 2 घास. राणा भाऊजी जवळ सापडत नाहीत तवर आमच्या नरड्याखाली कस काय घास जाणार आहेत कुणास ठाव. राणा सापडत नाही म्हणजे तुम्हाला ते काहीच माहित नाही वय गोदक्का? गोदक्का जरा घरात लक्ष देत जाओ. उगा आपला स्वतःच्याच नादात राहत जाऊ नका बघा. राणाचं काय म्हणला सा? तुमच्या लाडक्या सुनबाई राणा भाऊजीसनी काय बाय बोलल्या. रागाच्या भरात कुठतरी गेल्यात राणा भाऊजी, गायब झाल्यात. आता जाऊबाई हुडकायला गेल्यात. आता या रातच्याला कुठं हरवून येत म्हणजे झालं. पर अंजली काय बोलली नाही मला. अहो कोणत्या तोंडानं बोलत्यालो? आम्ही बी खळ खाऊन खाऊन विचारलं तवा कुठं सांगितलं. बरं गोदक्का, आता उगत तुम्ही कुठं बाहेर हुडकायला जाऊ नकासा. तुम्हाला हुडकायला माणूस पाठवायला लागल, नाही तर एक साथ घरातली 3-3 माणसं गायब होणं काय बरं नाही हो. बरं तुम्ही आवरायला घ्या, आम्ही येतो जेवायला. बाई कामाच्या माणसानं तर जेवून घ्यायलाच पाहिजे. जावा जावा. देवा, काय झालंय हे? वहिनी साहेब म्हणतात तसं असेल. लेकराचं रक्षण कर बाबा. अंजली, अंजली काय झालंय ग? अहो हे कुठे गेलेत मला काहीच कळत नाही. मी सगळीकडे शोधून आले, फोनही लागत नाहीये यांचा. तू नग काळजी करूस.
असेल इथंच कुठं तरी. घरातच होते. मी मगाशी जेवायला बोलवायला गेले तर गायब. असे कधी जात नाही ते. तुमच्यात काय वादावादी झाली आहे काय? वादावाद म्हणजे मी जरा रागावून बोलले होते. अंजली, आजकाल तू जरा जादाच चिडून बोलतेस त्याच्या संग. अगं नवरा बायकोनी कसं एकमेकासंग पिरमानं मिळून मिसळून राहावं. पण गोदाक्का, मी जरी रागावून बोलले ना तरी हे कधीच असं करत नाही. आणि आज तर मी फक्त असू दे. अगं त्याला राग आला असेल, तो कमी झाला की येईल घरला. नाही, मी चिडले तरी हे कधीच चिडत नाही. यांना शोधायला पाहिजे. मी बघून येते परत. अंजली, ग सूरज आलाय. बरकत आणि सूरजला पाठवूया त्याला हुडकायला. चालेल, मी बरकत भाऊजींना फोन करते. काय झालं ग? कसली गडबड सुरू आहे खाली? हा आता काय सांगायचं. जे आहे ते सांग की. उगाच दर टायमाला ड्रामा करायची सवय लागल्या. या हे असं असतंय बघा तुमचं. या घराची काळजी म्हणून आमचा जीव तिळतिळ तुटतोय आणि तुम्हाला ड्रामा वाटतोय होय तू. नजराचा फरक आहे समजा. काय झालंय सांग की सरळ. राणा भाऊजी घर सोडून निघून गेल्या. काय तू ढिला झालाय का तुझा? आमचा नाही, जाऊबाईंचा. आजकाल त्या राणा भाऊजींवर उगं भैसटल्यासारखं डाफरत असतात. अहो माणूस आहे, सहन तरी किती करणार. संध्याकाळपासून गायब आहेत राणा भाऊजी. जाऊबाई दुनिया हिंडून आल्यात पण तरी बी राणा भाऊजी सापडलं नाहीत. आणि आता सांगायला लागलीस मला? मगापासून एक फोन तर करायचा. काय फोन करणार? जाऊबाईंनी ही गोष्ट समजांपासून लपवून ठेवली होती. आता बोलता बोलता आम्हाला कळलं, लगेच सांगितलं तुम्हाला. सूरज, सूरज कुठं चाललं तू? हे बघ ऐक, त्यांचं ते निस्तर त्याला नवरा बायको मधली भांडण आहेत की नाही ती. तू थांब इथंच. लई शहाणी आहेस. तर आता काय बाय मी निवांत बसू इथं. हे बघ ऐक, नवरा बायको मधल्या भांडणामध्ये तिसरं कुणी पडलेलं त्यांना आवडत नाही, खपत नाही. तेव्हा तू इथंच थांब. उग त्याच्यावरनं नंतर घरात भांडण न ग. हा ना, ते काम कर. चल बरं, तू जीवन घे. चल बस इथं जेवायला, मला जायला लागते. सूरज भाऊजी, भाऊजी ते कुठेच सापडत नाही. त्यांचा फोनही बंद लागतोय. आपण गावात जाऊन बघूयात का? हे बघा वहिनी, तुम्ही टेन्शन घेऊ नका सर. तुम्ही घरात थांबा, मी बघून येतो. हा जावा जावा जावा, तुम्ही जावा. आम्ही झोपतो बाई निवांत. ओ सनिदा, तुम्ही लोड नका हो घेऊ. राणाचा काय लहान आहे तू? येतात की घरला? असं नाही, न सांगता जात नाही कवा. अहो मी असं जटणं म्हटलं, 10 माणसं जरी अंगावर आलीत तरी राणादा त्यासनी भारी पडते. अहो ते तुला काय खूळ लागले काय? एक तरी तर राहायला सापडे नाही आणि तू काय गप्पा मारायलायस? अरे मी आपलं असंच बोललो. चला सनिता, मी इकडे बघतो, तुम्ही इकडे बघ. जातो आम्ही खालच्या शाळेला. तुम्हाला किती कळलं? अरे मला बी आता घरात गेल्यावर सांगितले. हो तात्या, रामदास दिसलंच काय? नाही वा. अहो दे, तू तिकडे कुंभार आहेत बघ, मी इकडे जाऊन बघून येतो. हा? चौकात आहे बघ मी. दिसलं तर त्याचे सांगा ओळखालेत म्हणून. बरं बरं. हा बोल. हा सूरज सापडलं का रे राणा भाऊजी? नाही अजून उडकाले. अगो बाई, आपण पोलिसात जाऊया. पोलीस आता कशाला? कशाला म्हणजे? अरे सूरज, नवरा बायको मधली भांडण आहेत. उद्या काही भलतं सलतं झालं तर भानगड न ग. बायकोच्या त्रासापायी नवऱ्यानं उगं काहीतरी करून. का शेण खायला गेले का तुझी? झोप गप, ठेव फोन. दादा, राणाला कुठं बघितलं? नाही हो, काय झालं? काय नाही काय नाही. राणदा, राणदा.
राणा राणा कुठे गेला असेल? राणा सापडलं काय? नाही हो, तुम्हाला सापडला नाही ना हो. कुठे गेला असेल राणा आता? अंजली, अगं नग काळजी करूस. बरकत आणि सूरज गेलेत ना हुडकायला रानाला. गोदा का माझ्यासाठी एक करा. बोल की. लाडूवर एकटाच झोपलाय. अचानक जाग आली तर कोणी नसेल म्हणून तो घाबरेल. तुम्ही जरा त्याच्या जवळ जाऊन बसता. हे बघ, तू जाऊन आराम कर, मी बसते इथं. नाही नको, तुम्ही वर जा, मी इथे बसते प्लीज. बर. आपल्या दोघात काय बिल पण ठेवायचं नाही असं ठरलंय ना? आपल्या दोघात तिसरं कोणी आणायचं नाही असंही ठरलं होतं. तू कोण आलंय? मग सखीचा हात का धरला? अहो ते चुकून धरलं हो. चुकून? होय, हे असं चुकून झालं? ते सखी मॅडम मी तुमची साडी घातली होती ना म्हणून मला तसं वाटलं. तशा डिझाईनच्या 1000 साड्या असतील. प्रत्येक बाईचा जाऊन हात धरणार आहात का तुम्ही? का गेला होता सखीकडे? विसर्जनापेक्षा ती जास्त महत्वाची झाली आता. इकडे सगळे घरातले तुमची वाट बघत होते आणि तुम्ही तिच्याकडे. सखी मॅडम कडे गेलो म्हणून तुम्हाला नाही राग आलाय? होय, मी ज्या वेळेला तुम्हाला गणित शिका म्हणत होते तेव्हा का नाही शिकलात? आजच का शिकायला बसलात? अहो गणिताशिवाय कुस्ती जिंकता येणार नाही म्हणून. मग गरजेसाठी शिकणं चांगलं असते ना? तुम्हीच म्हणताय की तेव्हा बी शिकलेलं चांगलं असते. हो, शिकणं चांगलंच असतं, पण माझ्याकडून का नाही शिकलात? सखीचं शिकवणं गोड वाटायला लागलं तुम्हाला? फरक पडतो तर साधं कुठे गेला होता हे सुद्धा नाही कळवलं मला. फोन करतो म्हणाला होता, फोन सुद्धा नाही केला. आपलं कोणीतरी वाट बघत असेल याची सुद्धा नाही तुम्हाला. आपल्याकडे लोक काळजी करतायत, आपल्याला खूप फोन करतायत, ते काही नाही. तुम्ही नुसतं फिरत बसा. हे गणित तुम्ही सोडवलं नाहीये. दररोज 100 मुलांची अक्षरं बघते मी. कोणाचं अक्षर कसं आहे हे मला चांगलं ओळखता येतं. हे कोणी सोडवून दिलं? सखी मॅडम. सखीचा काय संबंध? तिने का सोडवून दिलं तुमचं गणित? अहो माझं नाही तुमचं. अहो तुम्ही गणित घालून मला कोड्यात पाडलं पण त्यांनी सोडवलं. तुम्हाला सोडवणारी ती कोण? देवा, अजून आलो नाहीत वय राणा भाऊजी? हो, आमच्या तर जीवाला घोरच लागलाय बघा. जाऊबाई काही बी म्हणा, तुमची चूक तुम्हाला लई महागात पडत्या. अहो कशाला उगा वरडला हो राणा भाऊजींवर? मग ते क्लिपवर ना असू दे नाही तर गणितावरनं, पण किती वेळा वरडला ते काही ध्यानात येतंय तुमच्या? राणाजी घरी येणं महत्वाचं. जे झालं ते कशाला उगाळत बसताय तुम्ही? अगं बाई, आम्ही कशाला उगाळत बसू? आमच्या मनाला जे वाटतंय तेवढं फक्त आम्ही सांगायलोय. अहो आपल्याला वाटते अहो किरकोळ गोष्ट, पण त्याचा परिणाम लई वाईट होत्यात. अहो माग असंच एकदा एका नवऱ्यानं त्याच्या बायकोच्या जाचाला कटाळून तलावात उडी घेतली होती. तुम्ही काय बोलताय ते कळतंय का तुम्हाला? अहो नाही, हे आम्ही दुसऱ्याबद्दल सांगायलोय. राणा भाऊजी आपलं असं कधी करणारच नाही.
पण हा एक मात्र हाय बघा जाऊबाई, तुम्ही तुम्ही का नाही लई बदलला बघा आजकाल. तुमच्या दोघांमध्ये नवरा बायको मधला त्यो प्रेमाचा बॉन्ड असतोय का नाही, तो नाही राहिला आता. राणा भाऊजीसनी की नाही ते जुनं प्रेम आठवत असणार, ते कुठंतरी हुडकत असतात. अहो पुरुष माणसाला काय हो, जरा जीव लावला का नाही की लगी पागळत्यात, आणि तेच पाहिजे असेल राणा भाऊजीसनी बी. पहिलं तुम्ही किती जीव लावायचा हो, पण आता लई बदलला बघा. यांना जुनी अंजली हवी आहे आणि मला जुने राणाची. हे कुठे सापडेल यांना? तलाव? हो, आजपर्यंतचे सगळे महत्वाचे क्षण तलावाकडेच तर घडलेत. मग आताही राघवून हे तिकडेच गेले नाहीयेत ना? अहो जाऊबाई, काय करणार राणा सांग बघू, तुला कुठं रस्त्यात दिसेना झालाय. अंजलीबाईंचं बी बरोबर आहे, सखी मॅडमचं बी बरोबर आहे. अंजलीबाईंचं तुझ्यावर जीव आहे म्हणून बोलते, सखी मॅडम तुला जितवण्यासाठी बोलते. तर दोघीच बी तू पाहिजे, पण तू तरी एकटाच आहे राणा, काय करणार. सखी मॅडम काय तुझा पिक्चर सोडत नाहीत, आणि अंजलीबाई बी तुझा पिक्चर सोडत नाही. सारखं तुझ्या मागे मागे, दोन घटकन निवांत बसायला बी टाइम नाही. काय करणार, लय अवघड कंडिशन झाले बाबा तुझी. बघ इकडे बी तुझ्या पाठ येत अंजलीबाई, तुझा पिक्चर काय सोडणार नाहीत बघ. मी तुमच्या पाठी आहे, पाण्यातल्या प्रतिबिंबाच्या नाही. तुम्ही इकडे जिथे जिथे तुम्ही तिथे तिथे मी. तुमचा पिछा मी मरेपर्यंत सोडणार नाही. सगळीकडे शोधलं मी तुम्हाला, अगदी सखीकडे पण जाऊन आले, कुठेच नाही सापडलात. मग लक्षात आलं, तुम्हाला वाईट वाटलं, राग आला, चिडलात, आनंद झाला की तुमची माझी हक्काची एकच जागा, हा तलाव. मग आले मागे मागे. ते मला कर्मनं झालतं म्हणून आल तू मोकळेवार. करमत नव्हतं म्हणून का राग आला होता म्हणून? राग कसला? आता ते तुम्हालाच माहिती. सॉरी. मी परत असं नाही चिडणार. खर तर मी चिडायलाच नको होतं तुमच्यावर, पण मला तरी कोण आहे तुमच्याशिवाय? तुम्ही माझ्यापासून दूर जाताय असं वाटत राहतं, आणि मग मला राग येतो. लांब जाऊन कुठे जाणार मी? तुमच्याशिवाय कोण आहे मला? पण तुम्हाला असं का वाटलं मी लांब जाणार म्हणून? तुम्ही वागताच तसे. डोसकं बंजाळलंय माझं, काय करायचं काय कळणं झालंय बघ. आता तुम्हीच नीट समजावून सांगा म्हणजे कोडं सुटेल.